अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज शुभ गुरुवार आहे आणि हा शुभ संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. कारण बाळा, आम्ही तुझी निवड केलेली आहे. तुझ्या जीवनात आजपासून सर्व काही सकारात्मक स्वरूपाचे घडणार आहे. आणि होय बाळा, तुझे जीवन आनंदित होणार आहे. त्यामुळेच आम्ही तुझे अभिनंदन करायला आलो आहे बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, आमचा पाठिंबा तुला सदैव असतो. परंतु या संदेशातून आज तुला आम्ही सांगणार आहोत की आम्ही तुझ्यासोबत कशा प्रकारे उभे असतो. तुला कधीही खचू देत नाही. तुझ्यावर कुठलेही संकट जर आली तर त्याला सामोरे जाण्याची शक्ती तुझ्यामध्ये आणत असतो. स्वामी म्हणतात, आज हा संदेश बाळा शेवटपर्यंत नक्की ऐक. या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस. कारण बाळा, तुझी प्रार्थना आम्ही स्वीकारली आहे. तू आमची जी भक्ती केली आहेस ती आता आमच्यापर्यंत पोचली आहेस. तू कोणत्या तरी रूपात प्रत्येकाची मदत करतोस, प्रत्येकाला हात देतोस. बाळा, हे आमचे तुला सांगणे असते. म्हणूनच तू सत्कर्माकडे वळतो आहेस. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज आमचा स्वामी गुरुवार आहे. त्यामुळे बाळा, आजच्या दिवशी तू आमचे जितके नामस्मरण करशील त्याच्या 10 पटीने तुझ्या जीवनात सर्व काही सकारात्मक आणि आनंदित घडणार आहे. बाळा, आम्हाला काहीही नको. आम्हाला फक्त तुझ्याकडून आमचे नामस्मरण आणि आमची भक्ती हवी. आम्हाला पैशाची नाही, नाण्यांची नाही, मौल्यवान वस्तूंची नाही, तर तू केलेल्या नामस्मरणाची गरज आहे. कारण बाळा, नामस्मरणाने तुझ्या जीवनात सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी घडतील आणि तुझ्या मनामध्ये कधीही वाईट विचार येणार नाहीत. म्हणूनच तर बाळा, नामस्मरणामध्ये एक शक्ती आहे आणि तीच शक्ती आम्हाला तुला द्यायची आहे. म्हणून बाळा, आज गुरुवार असल्यामुळे तू आमचे जास्तीत जास्त नामस्मरण कर आणि बघ, तुला उद्यापर्यंत नक्कीच काहीतरी शुभ बातम्या येतील. तुझ्यापर्यंत शुभ संदेश येतील. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात काहीतरी नवीन गोष्टी घडणार आहेत. म्हणून तर बाळा, तुला सर्वीकडे सकारात्मक घडलेलं दिसते आहे आणि त्याचप्रमाणे तुझा भाग्योदय देखील होणार आहे. त्यानंतरच तुझे खरे आयुष्य तू आता जगणार आहेस. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व देत चल. कारण बाळा, वेळ निघून गेली की काहीही साध्य होत नाही. म्हणून वेळ जर योग्य असेल तर निश्चितच आपल्याला सर्व काही सकारात्मक घडते. आपल्याला सर्व काही सकारात्मक दिसते. बाळा, जे तू डोळ्याने बघशील ते सकारात्मक असो की नकारात्मक, तसे तसे तुला पुढचे आयुष्य हे दिसून येते. म्हणून बाळा, कधीही वाईट विचार न करता सकारात्मक विचार करत राहा. म्हणजेच बाळा, तुझे जीवन हे आनंदित होईल. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये जर तुला आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न कर. म्हणजेच बाळा, तुझ्यामध्ये कितीही जर दुःख असेल तर ते दुःख जगाला सांगत बसू नकोस. कारण बाळा, जगातील लोक दुःख जर सांगितले तर आपल्यावर हसतात. त्यामुळेच बाळा, तू तुझे दुःख आम्हाला सांग. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनातील दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा त्यात दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल कर. बाळा, ते कधीही चांगलं ठरेल आणि असं जर केलं तरच तुला आनंदी जीवनाचं खरं रहस्य कळेल. स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला तू विश्वास आणि आम्ही दिलेला तुला आशीर्वाद तुला कधीही दिसणार नाही. परंतु आम्ही अशक्य गोष्टीलाही शक्य करतो.
स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला ओळखायला शिक. कारण बाळा, जी खरंच मनापासून तुझी आहे ती तुझा साथ कधीच सोडणार नाही. खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यामध्ये तुला खूप जण भेटतील. म्हणून त्या व्यक्तीला जप, जे तुला मनापासून आपलं मानतात. स्वामी म्हणतात, बाळा, आनंद मिळवण्यासाठी काम करशील तर आनंद मिळणार नाही, पण जर तू त्या कामामध्ये आनंदी होऊन काम करशील तर नक्कीच तुला त्या कामामध्ये आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, मोजून 5 मिनिटे आमचे नामस्मरण कर. तुला नक्कीच शुभ बातम्या मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.